तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो आजचा विषय असा आहे, आता आम्ही चाललोय शिर्डीला। तर पालखी गेले डोलखामची, तिथून आम्ही शिर्डीला जाऊ। मित्रांनो आता आम्ही थांबलो इथे चेरपूरला। आपली एक गाडी आहे, पुढे गाडी आहे आणि अजून एक गाडी येते। तर जाऊ डायरेक्ट शिर्डी। आता इथून जाऊ आम्ही कसाऱ्याला आणि कसाऱ्यावरून समृद्धीवर आणि मग डायरेक्ट जाऊ शिर्डीला। चला मित्रांनो इथे थांबलो आता सीएनजी भरायला। तर तुम्ही लाईन बघा। आपली काय डिझेल गाडी आहे मस्तपैकी। फिरायला जाताना सीएनजी गाडी घेतली ना म्हणजे तुम्हाला देवदर्शन कमी आणि तुम्हाला जास्त सीएनजी पंपच बघायला लागतात। आपली डिझेल मस्तपैकी। तर ही बघा लाईन किती मोठी। आता सीएनजी भरू दुसऱ्या गाडीत आणि आपला टाकी काय फुलच आहे। तर जाऊ आता मग समृद्धी। आता आम्ही इथे खर्डीला पोचलोय मित्रांनो। 15-20 मिनिटं झाले तरी पण आम्ही इथे सीएनजी अजून पण गाडीला लागले ते आले आता। तर आता वाजलेत 8:50 झालेत आणि आता आम्ही खूप लेट झालोय। आणि एक गाडी आमची आता पुढे गेलेली आहे आणि आमची एक गाडी आणि महेश काकांची गाडी इथे आहे अजून। तर चला आता सीएनजी भरू पटापट आणि जाऊ। आता कसारा गाडी ते एंटर करू आणि इथे थांबलो आता आम्ही बाबा का धाबाला। चला छोटा टेबल छोटा दादा। इतो बडो कांदा भजी नाही, पाव भजी नाहीये। मित्रांनो इथे गाडी दिलेली पण लावलेत पार्किंगला। मित्रांनो आता आम्ही आलोय मेन मंदिरात साईबाबांच्या। इथे मुख्य दर्शन घेतोय। नाही नाही म्हणता मी केली रे वारी, आलो दरबारी साई तुझ्या आलो दरबारी, आलो दरबारी साई तुझ्या आलो दरबारी, आलो दरबारी साई तुझ्या आलो दरबारी, आलो दरबारी साई तुझ्या आलो दरबारी। मित्रांनो आज 31 आहे त्यामुळे बघा किती गर्दी, खूप गर्दी। आता आम्ही आलोय मुख दर्शन घेऊन आणि आता इथे बघा खूप गर्दी आहे आणि आता आम्ही इथे थांबलोय। आम्ही थोडेच वेळात आम्ही निघू पालखीच्या इथे जायला। तर सर्वांना आता बाहेर येऊ दे आणि मग जाऊ। तर मित्रांनो आता आम्ही डायरेक्ट जाणार आहोत पालखीच्या इथे। चला मित्रांनो इथे पोहोचलो आम्ही पालखीच्या इथे आणि अजून पालखी आली नाही, थोड्याच वेळात पालखी येईल। नाही नाही म्हणता मी केली रे वारी, नाही नाही म्हणता मी केली रे वारी, आलो दरबारी साई तुझ्या आलो दरबारी, आलो दरबारी साई तुझ्या आलो दरबारी, आलो दरबारी साई तुझ्या आलो दरबारी, आलो दरबारी साई तुझ्या आलो दरबारी। मित्रांनो या पालखीला 14 वर्ष झालेली आहेत आणि ही पालखी डोलखामवरून येते। डोलखामवरून खाटघर, चेंडी, अकोला आणि संगमनेर आणि तशीच मग येते इकडे शिर्डीला। तर तब्बल 14 वर्ष झालेली आहेत आणि पदयात्रा असते। मित्रांनो आता पालखीहून पोहोचली इथे हॉलमध्ये, इथे जेवायला आहे आता। मित्रांनो तर इथे चालले आता जेवणाची तयारी आणि इथे करायला घेतली आता पालखी येण्यासाठी तयारी करायला घेतली सर्व। इकडून
बसले. फोटो घ्यायला आईस्क्रीम घ्यायला घेतलंय. आम्ही इथून निघालेलो आहोत. डायरेक्ट जाणार आहोत शिवनेरीला आणि आता नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट शिवनेरी. तर मित्रांनो आता आम्ही इथे थांबलो नाश्ता करायला आणि आत्ता वाजले 6 आणि अजून आम्हाला 40 मिनटं लागणार शिवनेरीला पोचायला. तर चला आता 1 तास तरी ट्रॅव्हलिंग आणि मग डायरेक्ट जाऊ शिवनेरीला. तिथून मग पालखी आहे वाटतंय, तर पालखीमध्ये जेवणार, नाहीतर मग धाब्यावर वगैरे, तर तसंच जाऊ मग घरी. मित्रांनो ही आहे शिवाजी महाराजांची पालखी आणि आपल्या शहापूरवरून येते डायरेक्ट शिवनेरीला. तर मित्रांनो आता झाला आरतीचा वेळ आहे बघा. सगळी